बातमी महत्वाची। आझाद मैदानावर शिक्षक आंदोलन करतात। शिक्षकांच्या पूर्ण वेतनाच्या हक्कासाठी हे आंदोलन आहे। वेतनासह इतर अनेक मुद्द्यांवर शिक्षक आंदोलन करतायत। राज्यभरातून जवळपास 70,000हून अधिक शिक्षकांचा या आंदोलनात सहभाग आहे। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाचं पूर्णतः त्याची अंमलबजावणी करण्यासह इतरही मागण्या या शिक्षकांच्या आहेत। मोर्चाला भेट देण्यासाठी गिरीश महाजन इथं दाखल होणार आहेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, शिक्षकांचं हे आंदोलन आणि इथं गिरीश महाजन इथे दाखल होतात, काय अधिक माहिती? श्रुती, आज सकाळपासूनच राज्यभरातल्या शिक्षकांनी आपल्या हक्कांच्या मागणीकरता आझाद मैदानावरती ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। रात्रीचे पावणे आठ वाजलेत आणि तरी देखील शिक्षक जे आहेत ते आझाद मैदान सोडलेलं नाहीये। खरं तर आता या ठिकाणी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये या शिक्षकांचे हक्क जे मांडणारे आमदार आहेत, शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार, ते या सगळ्या आंदोलनाला भेट देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। टप्पावाढ अनुदानाच्या संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो निवडणुकीमध्ये काढण्यात आला, परंतु त्यांची कोणतीच अंमलबजावणी जी आहे ती झाली नसल्यामुळे शिक्षकांच्या पगाराचा मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय आणि जे संस्थाचालक आहेत, शाळा संस्थाचालक, त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या सर्व शिक्षकांचं म्हणणं आहे आंदोलनाला भेट देण्याकरता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, किशोर दराडे असतील, आमदार रोहित पवार असतील, सुनील भुसारा असतील, हे सर्वच आमदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या आमदारांकडनं होतोय। परंतु शिक्षकांची भूमिका या ठिकाणी आक्रमक स्वरूपात असल्याची आपल्याला पाहायला मिळते। जोपर्यंत संपूर्ण मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका जी आहे ती या सर्व शिक्षकांनी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। गेले 3 तास हे शिक्षक आमदार शासनासोबत संपर्क साधत आहे। शासनाचा कोणता तरी मंत्री या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यात यावा म्हणून आता गिरीश महाजन थोड्याच वेळात या शिक्षकांची संवाद साधण्याकरता, त्यांच्या मागण्या ऐकण्याकरता आझाद मैदानात येणार आहे। त्यामुळे गिरीश महाजन आझाद मैदानावरती आल्यानंतर हे आंदोलन सुटणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मागण्या मान्य नाही झाल्यात तर रात्रभर हे शिक्षक जे आहेत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतील, असा पवित्रा जो आहे तो आमदार रोहित पवारांनी या शिक्षकांसोबत घेतलेला आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद अक्षय।